बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। भाजपची पहिली यादी जाहीर होताच आता इच्छुक आणि नाराजांची गर्दी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केलेली आहे। लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं सागर निवासस्थान सर्वपक्षीय तक्रार निवारण केंद्र बनलंय। सकाळपासूनच सागर निवासस्थानी इच्छुक आणि ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही अशा नाराजांनी फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगला गाठलाय। बबनराव पाचपुते आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते सकाळीच फडणवीसांच्या घरी दाखल झालेत। बायकोला नाही तर मुलाला त्यांना उमेदवारी त्यांनी मागितलेली आहे। तसंच भारती लवेकर, भीमराव तपकीर आणि मावळमधून इच्छुक असलेले बाळा भेगडे, बोरिवलीतील सुनील राणे तसंच मुंबादेवी भागातून इच्छुक असलेले अतुल शाह यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। दुसरीकडे भाजपसोबतच राष्ट्रवादीचे नेत्यांचीही देवेंद्र फडणवीसांच्या घरी त्यांच्यासोबत खलबत सुरू आहे। यासोबतच विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे देखील सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सत्यजित तांबे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत। सत्यजित तांबे यांच्या विधान परिषद निवडणूक विजयामागे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीच्या हाताची चर्चा होती आणि त्यामुळे ही भेटही महत्त्वाची मानली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, आपण पाहिलं काल भाजपची पहिली यादी खरं तर जाहीर झाली, मात्र बरीच नावं त्यामध्ये जाहीर करण्यात आलेली नाहीयेत आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर आता इच्छुकांची गर्दी वाढू लागलेली आहे। अनेक नेते, अनेक लोकप्रतिनिधी फडणवीसांची भेट घेत आहेत। काय अपडेट? अगदी खरं तर महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ असणाऱ्या भाजपनं आपली पहिली यादी जाहीर करत फक्त भाजपलाच नाही तर इतर मित्र पक्षांना देखील एक चांगलाच धक्का दिलाय अशी चर्चा वारंवार होते। एकंदरीत बघितलं तर महायुतीमध्ये जवळपास 99 जागा या भाजपनं सर्वात आधी जाहीर केल्या आणि या करत असताना आपल्याच 19 आमदारांचे म्हणजे 19 विद्यमान आमदारांना या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये। वारंवार ज्या पद्धतीनं चर्चा होत होती, खास करून मुंबईतील 3 जागा बोरिवलीमधून सुनील राणे असतील, पराग शहा घाटकोपरमधून असतील आणि वर्सव्यातनं भारती लवेकर या तिघांचीही नावं पहिल्या यादीत आले नाहीत आणि म्हणूनच आपला पत्ता कापला जातोय की काय या भीतीनं या दोन्ही आमदारांनी सुनील राणे आणि भारती लवेकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काही वेळापूर्वीच भारती लवेकर या माध्यमांशी न बोलताच इथून निघून देखील गेलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला राज्यातले अनेक आमदार ज्यांना तिकीट मिळालं आणि ज्यांना मागणी एकाला होती मात्र दुसऱ्याला तिकीट मिळालं अशा लोकांनी देखील सागरवर जी आहे ती गर्दी केलेली आहे। सागर लोकसभेप्रमाणेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय जे आहे ते सर्वपक्षीय तक्रार निवारण केंद्र बनलंय की काय याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। काल अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। खरं एकंदरीतच सागर बंगल्यावर आता इच्छुकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे आता पुढची समीकरणं नेमकी कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान एक मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 24 ऑक्टोबर रोजी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, वरिष्ठ सूत्रांची आपल्याला माहिती दिली आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 24 ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे। 24 तारखेला हा उमेदवारी अर्ज दुपारच्या वेळेला दाखल केला जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरामधील कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडणूक लढवत आहेत आणि जिंकून देखील येत आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर आता ते विधानसभा निवडणूक त्याच मतदारसंघातून लढवणार आहेत। त्यासाठीचा उमेदवारी अर्ज जो आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येत्या 24 ऑक्टोबर रोजी भरणार आहेत आणि त्यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन देखील होणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि ह्या शक्ती प्रदर्शनाच्या वेळेला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करेल त्यावेळेला महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे सर्वजण यावेळेला उपस्थित असतील अशी माहिती मिळते आहे। त्यानुसारच आपण पाहू शकतो की दिल्लीतून देखील काही वरिष्ठ नेते जे आहेत महायुतीचे ते या उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीकडनं होणार आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर केली जाणार आहे। 60 ते 75 उमेदवारांच्या नावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिक्कामोर्तब केलं गेलंय।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर आज किंवा उद्या 60 ते 75 उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। पहिल्या यादीमध्ये 60 ते 75 उमेदवारांच्या नावांमध्ये विद्यमान 40 आमदारांचीही नावं असणार आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आलेले अनेक माजी आमदार देखील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत। नाशिक चांदवडचे आमदार राहुल आहेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलेले आहेत। आहेर यांनी याआधी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। चांदवडमधून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलेलं असताना आमदार राहुल आहेर हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। राहुल आहेर नाशिक चांदवडचे आमदार आहेत आणि निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी आधी स्पष्ट केलं होतं। राज्यात निवडणुकीची घोषणा झाली आहे आणि त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक इच्छुकांचा हिरमोड झालाय। अशातच राष्ट्रवादीचे नेते चेतन तुपेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे, कारण हडपसरमधून चेतन तुपे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, तर समीर भुजबळ समर्थकांनी देवगिरी बंगल्यावर दाखल होत समीर भुजबळांच्या उमेदवारीची मागणी केली आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, चेतन तुपे हे थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणून अजितदादांचं जे निवासस्थान आहे या ठिकाणून बाहेर पडलेले आहे। आज सकाळपासून जी माहिती मिळते सूत्रांची त्यानुसार ज्या जागा या निश्चित आहेत राष्ट्रवादीच्या ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे अशा आमदारांना, विशेषतः विद्यमान आमदारांना बोलवलं जातं आहे आणि त्यांना एबी फॉर्म दिला जातो आहे। चेतन तुपे यांना सुद्धा असाच एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आलेला आहे। असं असलं तरी सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, कारण राष्ट्रवादीने अजून यादी जाहीर केलेली नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी कुठे ना कुठे गोंधळ उडण्याची शक्यता आहे, नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीनं यादी जाहीर न करता आधी एबी फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे का, अशा सुद्धा चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत। बरं प्रणाली, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एक मोठी बातमी, काँग्रेसची छाननी समितीची बैठक सध्या सुरू झालेली आहे। उमेदवारांच्या नावावर शिफारस होणार आहे। दिल्लीतील हिमाचल भवनात ही बैठक होते आणि या बैठकीत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत। बैठकीमध्ये 50 ते 55 जागांवर चर्चा होणार आहे। बंटी पाटील, वर्षा गायकवाड इत्यादी नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काँग्रेसची छाननी समितीची बैठक पार पडते, काय अपडेट? सध्या दिल्लीतील हिमाचल भवनामध्ये काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक सुरू आहे आणि जे वाद होते ते वाद कमी करण्याकरता जर बघितलं आपण तर या सगळ्यामध्ये वाद कमी करण्याचा प्रयत्न होतोय आणि ज्या जागांवरती वाद आहे त्या वाद सोडण्याकडे सध्या महाविकास आघाडीच्या दिशेने कल आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यापूर्वी जी छाननी समितीची बैठक झाली होती त्यामध्ये साधारणतः 87 नावावरती निर्णय घेण्यात आला होता। ते नावं आज केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये जाणार आहे। आज जे छाननी समितीचे नावं येणार आहे साधारणतः 50 ते 55 नावांवरती चर्चा होते, त्यातून ते पॅनल तयार होईल आणि त्यानंतर ते केंद्रीय निवडणूक जी समिती आहे त्याकडे जाईल। होऊ शकते काँग्रेसची पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल। ज्या जागांवरचा वाद आहे तो वाद सोडण्याकरता सर्व ज्येष्ठ नेते यांनी पुढाकार घेतलेला आहे। साधारणतः 20 जागांचा महाराष्ट्रातला वाद आहे, त्यापैकी फक्त 3च जागा ज्या आहेत त्या विदर्भातल्या आहेत। बाकी उर्वरित जागांसंदर्भात काही वाद शिवसेनेसोबत आहे, काही वाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आहे। त्यामुळे हा वाद सोडून लवकरात लवकर जागा वाटप कसं जाहीर करायचं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे। तर त्याचमुळे काँग्रेस देखील युद्धस्तरावरती छाननी समितीच्या बैठक घेऊन केंद्रीय निवडणूक समितीची बैठक देखील आयोजित करत आहे। स्टुडिओ। बरं प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान एक मोठी बातमी समोर येते, लवकरच उद्धव ठाकरेंची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मातोश्रीवर आज मुंबई शहरातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत। मुंबईतील लालबाग शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय चौधरी आणि इच्छुक उमेदवार सुधीर साळवींची ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक होणार आहे। भायखळा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटातून माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेवक रमाकांत राहटे आणि मनोज जामसुदकर हे इच्छुक आहेत, तर भायखळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार असा सामना होणार आहे। भायखळा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये टोकाचा वाद निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, लवकरच उद्धव ठाकरे यांची पहिली यादी खरं तर जाहीर होण्याची शक्यता आहे, काय अपडेट, कधीपर्यंत यादी जाहीर होऊ शकते?
विधानसभा निवडणुकीसाठी मातोश्रीवरती मोठ्या प्रमाणात जोर बैठका ज्या त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आज विशेषतः मुंबई शहरातील ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटामध्येच मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे, अशा ठिकाणी आज त्यांची महत्त्वाची बैठक होत आहे आणि अशा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांनाच मातोश्रीवरती बोलवण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवरती शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघासंदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सुधीर साळवी यांच्याकडे। सुधीर साळवी हे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आहेत आणि ते इच्छुक आहेत, प्रबळ दावेदार त्यांना मानलं जात आहे। ते आता मातोश्रीवरती दाखल झालेले। त्यांच्यासोबत अजय चौधरी जे विद्यमान आमदार आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे ते विधिमंडळ गटनेते देखील आहेत, त्यांना इथे बोलवण्यात आले। त्या दोघांमध्ये स्पष्टपणे चर्चा केली जाणार आहे। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात बैठकीमध्ये उपस्थित राहून ते आमने सामने अशी चर्चा करणार आहे। त्यामध्ये हा निकाल जो आहे, निर्णय तो होणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर चेंबूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। प्रकाश पातर्पेकर हे विद्यमान आमदार आहेत, तिथे अनिल पाटणकर हे इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये कसं एकमत होते हे आता पाहावं लागेल। त्यानंतर आहे भायखळा विधानसभामध्ये 3 उमेदवार जे आहेत ठाकरे गटाकडून इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। रमाकांत रहाटे हे स्थानिक नगरसेवक आहेत, मनोज जामसुतकर आहे, त्याचबरोबर किशोरी पेडणेकर माजी महापौर आहेत, त्यांचं नाव चर्चेमध्ये। या तिघांमध्ये कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतोय हे आता पाहावं लागणार आहे। कुर्ला विधानसभा मतदारसंघातून भाऊ कोरगावकर आणि प्रवीणा मोरजकर यांचं नाव जे आहे ते पुढे आलेलं आहे, त्यामुळे त्या दोघांपैकी कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब उद्धव ठाकरे करतात हे आता पाहावं लागेल। मागाटणे विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतो की संजना घाडी आणि उदेश पाटेकर यांच्यामध्ये स्पर्धा, या दोघांपैकी कोणाचं नाव अंतिम केले जाते हे आता पाहावं लागणार। घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुरेश पाटील आणि संजय भालेराव यांच्यामध्ये स्पर्धा, या दोघांपैकी कोणाला तिकीट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। त्यामुळे एकूणच मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटामध्ये पक्षांतर्गत स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमधून आता कोणाची निवड स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करतात हे आता पाहावं लागेल। निश्चितच उबाठाच्या पहिल्या यादीमध्ये नेमकी कुणाकुणाची नावं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान ही मोठी बातमी, इच्छुक उमेदवारांच्या नावावर आज चर्चा होणार आहे। लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं कळतंय आणि मातोश्रीवर उमेदवारांची खरं तर जोरदार तिथे बैठका सुरू आहेत आणि उमेदवारांची नावं मातोश्रीवर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। उबाठामध्ये सध्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मातोश्रीवर जोरदार बैठका पार पडतायत आणि त्यामुळेच आता आज त्यांची पहिली यादी जाहीर होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान चेंबूर मतदारसंघासाठी नेमकं कोण इच्छुक आहे तर प्रकाश फातर्पेकर यांचं नाव पुढे आहे आणि त्याच मतदारसंघासाठी अनिल पाटणकर हे देखील इच्छुक आहेत। त्यानंतर शिवडीसाठी अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोघंही उमेदवार इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे नेमकी कुणाची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।